नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत. आजचा विषय आहे गणेशोत्सव म्हणजेच गणेश चतुर्थी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चला तर मुलांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलेले आहे, तो म्हणजे गणेशोत्सव. हा विषय वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो. तेच म्हणजे गणेशोत्सव, गणेश चतुर्थी किंवा माझा आवडता सण गणेशोत्सव. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही या विषयावरती निबंध लिहू शकता. विषयाला चालू करण्याच्या अगोदर तुम्ही जर मला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. चला चालू करूयात आपला निबंधाचा विषय गणेशोत्सव किंवा माझा आवडता सण गणेशोत्सव, गणेश चतुर्थी. भालचंद्र गजानना तू किती मनमोहक तुझे रूप, मनामध्ये साठवावे असे आहे तुझे गोड स्वरूप. भालचंद्र गजानना तू किती मनमोहक तुझे रूप, मनामध्ये साठवावे असे आहे तुझे गोड स्वरूप. आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात. या सणांपैकी गणेश चतुर्थी अथवा गणेश उत्सव हा देखील एक महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सव हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. या सणाला संपूर्ण देशात साजरे केले जाते, परंतु महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात गणेशोत्सवाविषयी विशेष आकर्षण आहे. म्हणूनच या सणाची लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला होता. श्री गणेशांच्या जन्मदिनाला दरवर्षी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाते. भगवान गणेश ज्ञान व बुद्धीचे देवता असण्यासोबतच शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत. प्राचीन कथेनुसार एकदा भगवान शंकरांनी रागात श्री गणेशाचे डोके धडावेगळे केले, परंतु यानंतर एका हत्तीचे डोके त्यांच्या धडाला बसवण्यात आले आणि अशा पद्धतीने भगवान गणेश यांनी पुन्हा एकदा त्यांचे जीवन प्राप्त केले. तेव्हापासून या दिवसाला गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाते. घेऊनी हातात ताट पूजेचे, माळूनी हार फुलांचा, गणपतीच्या स्वागताला जमला घोळका मुलांचा. घेऊनी हातात ताट पूजेचे, माळूनी हार फुलांचा, गणपतीच्या स्वागताला जमला घोळका मुलांचा. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात सर्वात आधी लोकमान्य टिळक यांनी केली होती. या दिवशी लोक आपापल्या घरात भगवान गणेशांची लहान प्रतिमा व मूर्ती स्थापित करतात. गल्ली बोळात व गावागावात श्री गणेश यांची मोठमोठ्या आकाराच्या मूर्ती बसवल्या जातात. गणेशोत्सवाच्या काही दिवसांआधीच बाजारांमध्ये तयारी सुरू होते.
वेगवेगळ्या मातीपासून बनवण्यात आलेली भगवान गणेशाची मूर्ती खरेदी केली जाते। यासोबतच पूजेचे सामान, फुले व मूर्तीच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात। गणेश चतुर्थी नंतर सर्व लोक पुढील 10 दिवस आपल्या घरात आणि मंदिरात भगवान गणेशांची पूजा अर्चना करतात। सोबतच श्री गणेशा यांच्या आवडते खाद्य मोदक देखील घराघरात बनवले जातात। सोबतच श्री गणेशा यांचे आवडते खाद्य मोदक देखील घराघरात बनवले जाते। मोदकचा प्रसाद गणपतीला दाखवून सर्व भाविकांना दिला जातो। प्रत्येक ठिकाणानुसार गणपती बसवण्याचा कालावधी वेगवेगळा असतो। काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी 7 दिवस, तर काही ठिकाणी 10 दिवसांपर्यंत गणपती बसवले जातात। गणपती हे लहान मुलांचे आवडते देवता आहेत। श्री गणेशाची पूजा केल्याने बुद्धी, समृद्धी आणि संपत्तीचे वरदान मिळते। म्हणूनच जेव्हाही कोणते नवीन कार्य सुरू केले जाते तेव्हा श्री गणेशाचे स्मरण अवश्य होते। गणेश उत्सवाची समाप्ती अनंत चतुर्थीच्या दिवशी होते। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या तऱ्हेचे जयघोष करीत मिरवणूक निघते। मिरवणुकीच्या शेवटी शहरातील तलाव, नदी अथवा समुद्रात भगवान गणेशांना विसर्जित केले जाते। बाप्पा निघाले, निघताना मन उदास झाले। बाप्पा निघाले, निघताना मन उदास झाले। डोळ्यात अश्रूही आले, डोळ्यात अश्रूही आले। पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार, पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार, या विचाराने डोळे परत बाप्पाची वाट पाहू लागले। पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार या विचाराने डोळे परत बाप्पाची वाट पाहू लागले। बाप्पा निघाले, निघताना मन उदास झाले, डोळ्यात अश्रूही आले। पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार या विचाराने डोळे परत बाप्पाची वाट पाहू लागले। चला तर मग तुम्हाला आजचा हा निबंध माझा आवडला असेल तर पटकन मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला नवीन विषयावरती निबंध हवा असेल, भाषण हवा असेल तर ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। मी त्या विषयावरती नक्की निबंध, भाषण तयार करून चॅनेलवरती अपलोड करेन। थँक यू।